राज्यात प्रादेशिक परिवहन विभागात वाहनांची नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी नवीन इन्स्पेक्ट गव्हर्नर बसवण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्याने त्याचा फायदा राज्यात हजारो वाहन चालकांना मिळालेला आहे। नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात मध्यंतरीच्या काळात जाचक अटी शर्तीमुळे शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक करणाऱ्या वाहनाची परवाना नूतनीकरण बंद होतं। मात्र शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, ठाकरे गटाच्या वतीनं 3 महिन्यांपूर्वी मुंबईला मोर्चा काढण्यात आला होता। तसेच राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना विनंती करण्यात आली होती। आता यश आलं आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे। परवाना नूतनीकरणाच्या वेळी स्पीड गव्हर्नर जुनी काढून नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची सक्ती करण्यात आली होती। मात्र तो निर्णय मागे घेण्यात आल्याने शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं आज प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। स्कूल बस चालकांनी पासिंग करून वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन अजीम सय्यद यांनी केलं। आज प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावरती आम्ही आज सर्व अधिकारी आपले परिवहन कार्यालयाचे प्रमुख श्री प्रदीप शिंदे साहेब तसेच त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या आज आम्ही शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेतर्फे त्यांचा एक छोटासा सत्कार केला। आपले मुंबईचे परिवहन आयुक्त भिमनवार साहेब मुंबई कार्यालयावर जसा आपण एक मोर्चा नेला होता मागे 3 महिन्यापासून आपल्या वाहतूकदारांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी स्पीड गव्हर्नरचा जो चाललेला होता का स्पीड गव्हर्नर 16 अंकी जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत गाड्यांचे फिटनेस होत नाही, त्याचा खूप मोठा विषय होता आणि त्याच्यामुळे ते गाड्यांचे काय फिटनेस होत नव्हते। त्याच्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री त्यांनी पण याच्यात भाग घेतला आणि लोकांची समस्या जाणून घेतली। आम्ही 3 महिन्यापासून याला लढा देत होतो आणि प्रत्येक संघटनेचे जे लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केला मी त्यांच्या सर्वांचे, आमच्या शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने यांचे सर्वांचे आभार मानतो। आज त्या जेवढ्या गाड्या स्पीड गव्हर्नर साठी जे थांबलेले होते काल ट्रान्सपोर्ट कमिशनर DC ऑफिस मधनं ते सगळे गाड्या अपॉइंटमेंट उघडे करण्यात आलेले आहे आणि सर्व गाड्या आता फिटनेस साठी 1 रुपयाची अडचण येणार नाही असं आम्ही काल सगळ्या गाड्यांच्या अपॉइंटमेंट साठी आम्ही चालू केलेले आणि अपॉइंटमेंट येते त्यांची। मी सर्व आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर व सगळे RTOचे अधिकारी ज्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला मी त्यांचे सर्वांचे आमच्या पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि ज्या लोकांनी फिटनेस केलेली नाही त्यांना एक आवाहन करतो की आपण रस्त्यावर चालणारे लोक हे पावसा पाण्याचे दिवस शाळा वाहतूक, विद्यार्थी वाहतूक करणारे लोकांना पण एक आवाहन करतोय की आपण जे काम थांबलेलं होतं लवकरात लवकर आता फिटनेस करून घेणे याचा लाभ सगळ्या महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे ही अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तेजेंद्र सिंग बिंद्रा यांनी माहिती दिली। मागील 26 एप्रिल पासून अचानक वाहन सिस्टमवर बदल करण्यात आला आणि त्या बदलमध्ये प्रत्येक गाड्यांचे फिटनेस हे हेल्डअप व्हायला लागले, अपॉइंटमेंट मिळणं बंद होऊन गेलं आणि त्या सिस्टमला परत रिस्टोर करण्यासाठी आजिमभाईंनी जे मागच्या 3 महिन्यात जे प्रयत्न केले मी त्यांचा अभिनंदन करतो प्रत्येक वाहन मालकांच्या तर्फे। तसंच ऑल इंडिया मोटर काँग्रेसचे मलकीत सिंग बल यांनी बी प्रचंड मेहनत केली होती। त्यांनी पण काल मंत्रालयामध्ये परिवहन मंत्र्यांबरोबर जी मीटिंग होती आणि आजिमभाईंचा जो निवेदन होता तर त्याची दखल घेऊन परत तो सिस्टम रिस्टोर करून पूर्वीप्रमाणे अपॉइंटमेंट देण्यासाठी आदेश दिला आणि परिवहन आयुक्तांनी पण इमिजिएटली 4-5 वाजता तो सिस्टम रिस्टोर केला आणि 5:30 नंतर सगळ्यांना अपॉइंटमेंट मिळायला लागली आणि मागच्या 3 महिन्यात 10 ते 12 गाड्या फक्त पासिंगला यायच्या। आता अचानक आज 100 ते 150 गाड्या यायला लागल्या। नुसतं नाशिकनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या पूर्ण गाडीला लाभ झाला। मी परत आजिमभाईंची धन्यवाद देतो की बा असंच प्रयत्न याच्या पुढे सर्व वाहन मालकांसाठी जेव्हा जेव्हा कोणती पण अडचण येईल, स्टेट लेवल असू, नाशिक लेवल असू, यांच्या मागे आम्ही सर्व खंबीरपणाने उभे राहू। धन्यवाद। यावेळी अजीम सय्यद, तेजेंद्र सिंग बिंद्रा, राहिल सय्यद, योगेश पाटील, सुनील मोरे, सुनील पाटील, अविनाश भरीतकर, अजय मिसाळ, दास्तागीर रंगरेज, रवी मोरे, महेश दरगोळे, दीपक पाटील, शामराव मोराळे, अनिल चौहान, बंटी कदम आदी उपस्थित होते। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।